इच्छा ठेवायला सांगू का? त्यापेक्षा कर्जाचे पहिले पैसे द्या. 20 लाख कर्ज आहे तुमच्यावर. अहो साहेब, थोडी मुदत वाढवून द्या की. हे बघा, पैसा आलं का नाही की सगळं एकदम भरतो, है का नाही? हे ऐकून ऐकून थकलोय आम्ही. ए जा रे, गाडी उचला यांची. अहो अहो असं नका करू. मग मी धनूला गाडीवर कसं नेणार? ते तुमचं तुम्ही बघा. हं? ए, तुम्ही बाहेर थांबा, मी जरा यांच्याशी बोलतो. अहो साहेब, धनू कोण? कोणारी बायको का? हो, त्याची बायको आहे. तिला माहिती आहे का हे कर्जाबद्दल? काय वार्ता करताय राव? त्यांना माहित असतं तर लग्न ठरलं असतं का? हे बघा, लग्नाचा विषय म्हणून सांगतोय. हे कुठलं ना कुठलं कळतच. काय लग्न मोडायच्या आत साखरपुडा करून घ्या, म्हणजे टेन्शन नाही. नाहीतर हे कर्ज प्रकरणांमध्ये ब्रह्मचारी राहावं लागल आयुष्यभर. आता या वेळेला सोडतो, पण पुढच्या वेळेला सोडणार नाही. कर्ज लवकर फेडा. हो, फेडतो. काय काळजी करू नका, फेडतो. लईच भारी आयडिया दिली की ह्यांनी. उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून टाक. पप्पा, हा, एक काम भारी झालं बरं का. हा. तुम्ही त्या लोकांकडनं ना 1 तोळ्याची अंगठी कबूल करून घेतली ती. हाऊ, किमान आपले 2-3 महिन्याचे हप्ते तरी जातील. हा, नाहीतर काय? नाहीतर काय म्हणे, मी दम टाकला म्हणून. नाहीतर हे कशाचं बोलत्यात? ते बरोबर आहे, पण आपल्याला आता धनूला पण एक अंगठी करून द्यायला लागेल की. अरे काय येडा झाला काय तू? हे बघ, आपण तोळ्याची अंगठी घालू असं कबूल केलंय. आपण सोन्याची अंगठी घालू असं कुठं कबूल केलंय आपण? ती सोन्याचं पाणी दिलेली अंगठी असते की नाही बाजारात, 1000-1200 रुपयाची, ती देऊन टाकू. पप्पा, अहो असं काय करताय? तेवढी तरी कुठे आहेत आता माझ्याकडे पैसे? शेवटचेच 1500 राहिले. पण लेख दोघं बी एक जात अडाणी. कधी तुम्हाला अक्कल यायची ना कुणाला माहिती. अंगठी द्यायचीच नाही. काय डोसक्यावर पडली काय तू? मम्मी, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांगते, कान करा इकडं. अय, घ्यायला आलोय तुला. आमचे दाजी म्हणले होते ना काल शुद्धीत या म्हणून. आलो शुद्धीत. आणि हो, माझ्याकडनं चूक झाली, सॉरी. घ्या, कपडे भरायला घ्या. मी नाही येऊ शकत अशी. अशी नाही येऊ शकत म्हणजे? कशी येणार मग? का बँड बाजा आणू का तुला घरी घेऊन जायला? अहो दाजी, काय बोलताय? मराठीत बोलतोय. अरे हो, तुला इंग्लिशच कळतं नाही का? बायको, लेट्स गो, गोइंग होम. दादाला विचारल्याशिवाय मी नाही येऊ शकत. तुम्ही तो घरी असताना या. काय ग तुझं? दादा 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 होय? तुझ्या दादाच्या मागं मागं फिरायचं का मी? नाही, मला नाही ना माहिती तो कधी घरात असतो आणि कधी नसतो ते. आणि दादाचा एवढाच पुळका होता तर नवरा केलाच कशाला? 4 गोष्टी प्रेमाने बोलतोय, समजावतोय, तर नीट ऐकायच्या. काय डोक्यावर नाही चढायचं. शेवटचं विचारतोय, येणार आहेस का नाही? दाजी, काय बोलताय तुम्ही? पण तुम्हाला काय वाटलं तुमच्या या अशा वागण्याने अक्का परत घरी येईल का? आणि काय चुकीचं बोलली ती? आमचा दादाच आमच्यासाठी आमची आई बाप समजा आहे. मग त्याला विचारायला नको का? आपण नाही काम करू, तुम्ही थांबा इकडेच. मी ना दादाला कॉल करते आणि त्याला कॉल करून सांगते की दाजी घरी आलेत आणि ते परत अक्कावर चिडचिड करतायत म्हणून.
म्हणजे कसं तुम्ही आणि तो काय ते बघून घ्या. भागू जा पटकन फोन आहे. ए थांब थांब थांब. नाही म्हणजे फोन लावायची काही गरज नाही. तसंही मला येळ नाही, त्यामुळे मी काय त्याची वाट बघत बसणार नाही. पण बायको, तुला सांगते, हे नवऱ्याला असं ताटकळत ठेवणं बरोबर नाही. सूर्या, कधी कधी काही काही गोष्टी ना वेळेवर सोडायच्या असतात. आता जे काही झालं त्यात आपली किंवा तेजूची काही चूक नव्हती ना, त्यामुळे तू फार याचा बर्डन घेऊ नकोस. आणि राहता राहिला प्रश्न डॅडींचा, तर मला नाही वाटत ते येतील. त्यामुळे आपण आपापला साखरपुडा पार पाडूयात. नाही नाही, त्या घरच्या कुठल्याच कार्यक्रमाला डॅडी नाही आला असं झालेलंच नाही. तर ते काय नाही, मीच आमंत्रण द्यायला जातो. मला खात्री आहे डॅडी नक्की येतील. आणि तयारीचं काय, ती कशी करायची आपण? तुम्ही नका काळजी करू, सगळं होतंय. हे बघा, काजू पुढे आहे ना डेकोरेशनचं बघतील, राजू जेवणाचं बघत, आणि बाकीची कामं माझी हुशार बायको आहे ना ती बघत, आणि उरली सुरलेली कामं आहे ती मामानी पप्पी करल, है ना. धनुचं साखरपुडा आहे ना, तणक्यात करू आपण. हा, तणक्यात करू. चला तर मग कामाला लागूयात. मी आता जेवणाचं सामान दुकानातनच घेऊन जाते. मी तिला मदत करतो. चालतंय. दादा, मी डेकोरेशनचा बघतो. हा, आणि मी लगेच आमंत्रण द्यायला जातो. हा, आणि ना मी धनुच्या कपड्यांचं आणि अंगठीचं बघते. झालं तर मग